सर्वेत काहीही दाखवू द्या, मविया लोकसभेत 35 ते 40 जागा जिंकेल. कुबड्यावर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा, संजय राऊतांची टीका. भाजप नेते आशिष शेलार यांची संजय राऊतांवर टीका. देशात पंतप्रधान मोदी यांचा पुन्हा दणदणीत विजय होणार हे जनतेने ठरवलंय, त्यामुळे आपलं कुटुंब सावरण्यासाठी धडपडणारे बरळत आहेत, शेलारांची टीका. संजय राऊत म्हणतात, भारतीय जनता पक्ष हा 2 कुबड्यांवर चालणारा पक्ष. 150 पेक्षा जास्त आमदार स्वतःच्या ताकदीने कधी निवडून आलेत. नितेश राणे यांची संजय राऊतांवर टीका. रामललाची मालकी यांच्याकडेच आहे अशा प्रकारे ते मत मागतात. मात्र रामललाच्या मंदिरासाठी शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी 1 कोटी रुपये दिलेत. त्या ठिकाणचा सातबारा रामाच्या नावावर, भाजपच्या नावावर नाही. संजय राऊत यांची भाजपवर टीका. रामललावर कडवट हिंदूंचा अधिकार आहे. राम मंदिरासाठी देणगी सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी दिली. आम्ही ऐकलं की ती देणगी एकनाथ शिंदे यांच्याकडून घेऊन दिलेली आहे. हे खरं की खोटं? नितेश राणे यांचा सवाल. लवकरच मविया आणि वंचितमध्ये बैठक होईल. प्रकाश आंबेडकर आणि आमच्या भूमिकेत फरक नाही. राऊत यांची प्रकाश आंबेडकरांच्या मविया प्रवेशावर प्रतिक्रिया. शरद पवारांची भीमथडी यात्रेला भेट. विविध स्टॉलला भेट देऊन शरद पवारांनी केली दुकानदारांशी चर्चा. पुण्यातल्या भीमथडी जत्रेत खासदार सुप्रिया सुळे सहभागी. विविध स्टॉलला सुप्रिया सुळेंची भेट. मुलगी रेवती सुळे उपस्थित. मावळ लोकसभेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता. मावळ मतदारसंघात भाजपच्या बाळा भेगडेंचं भावी खासदार म्हणून बॅनर. त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारड्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. अजित पवार मोठे नेते, मी लहान कार्यकर्ता, त्यांना प्रत्युत्तर देणं मला पटत नाही. खासदार अमोल कोल्हेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. अजित पवार गटाचे मुंबईत 2 मेळावे. मुंबईत राष्ट्रवादीचा 7 जानेवारीला तर महिला राष्ट्रवादीचा 12 जानेवारीला मेळावा. सोलापुरात भाजपच्या 2 ज्येष्ठ आमदारांमध्ये कार्यक्रमाच्या मंचावरच रंगलं वाकयुद्ध. 28 डिसेंबर रोजी नागपुरात काँग्रेसच्या हाय तयार हम सभेचं आयोजन. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार. काँग्रेसकडून सभेची जोरदार तयारी. उद्धव ठाकरेंनी घेतली जैन धर्मगुरू आचार्य महाश्रमण यांची भेट. कुर्ल्यातील स्वान मिल मैदानात प्रवचनाचं आयोजन. नाताळच्या सुट्टीत पर्यटकांचा ओघ. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर, शिरोडा, देवबाग, तारकर्ली, मालवण, चिवला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रेडी गावातील द्विभुजा गणपतीचं मंदिर बंद. पर्यटन स्थळ. भाविकांची दर्शनासाठी गर्दी. रत्नागिरीच्या पालवली गावातील ब्रिटिशकालीन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला 150 वर्ष पूर्ण. आजी माजी विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांकडून शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.